म्हणून उभे राहणार इथं आळंदी देवाचीच. लॉकडाऊन पासून शुगर चालू होती मला जवळपास 2021 पासून. म्हणजे ते आपण जे इंजेक्शन घेतले होते ना लॉकडाऊनला, त्याच्यानंतर म्हणजे चालू झालं. तर आता मला कंटिन्यू शुगर म्हणजे 250-300. आणि आता माग म्हणजे बऱ्याच वेळा मी काय चेकच करत नव्हतो. आणि भरपूरशा बाहेर हे घेतल्या टॅबलेट्स चालू होत्या. पण आता मागच्या रिसेंटली 2 महिन्यापूर्वी तर जवळपास ती 400-500 पर्यंत घेतली जेवणानंतर. आणि जेवायच्या आधी 300. तिथे गेलो त्यांनी मला याच्याबद्दल सांगितलं आपल्या संजीवनी ज्यूस आणि शुगर फ्री याच्याबद्दल. मग मी माझे मित्र डॉक्टर आहेत त्यांना विचारलं आणि ते त्या दिवशी मला खूपच त्रास होत होता. म्हणजे जरा असं चक्कर आले वगैरे नाही का, असं म्हणजे शुगर खूप वाढली होती. मग दुसऱ्या दिवशी हे मला म्हणजे पहिले तुम्ही चेक करा, रिपोर्ट काढल्यानंतर मग आपण म्हणजे आपल्याला माहिती पण पडेल ना. त्यावेळेस मी दुसऱ्या 2 दिवसांनी रिपोर्ट काढला. रिपोर्ट तो 480 आणि 300 जवळपास 290 काहीतरी होते. त्याच्यानंतर यांच्याकडनं बॉटल घेऊन गेलो आणि चालू केला. जवळपास 20-22 दिवस झाले ते नाही. पण त्याच्या अगोदर मला रात्रीचं बाथरूमला खूप म्हणजे तो एक मोठा प्रॉब्लेम होता. रात्री 12 वाजता झोपायचं. 12ला झोपल्यानंतर दर 2 तासाने मला आणि 12 नंतर 2ला उठले की त्यानंतर पण झोपच लागायची नाही. म्हणजे झोपेचा पण हे व्हायचा आणि कंटिन्यू येत होतं, त्रास होता. हे जसं घेतलं आता मी रात्री 12ला ज्यावेळेस झोपतो ते डायरेक्ट सकाळी 6ला उठतो. संजीवनी ज्यूस आणि शुगर त्याच्यामुळे म्हणजे 2-2 तास ते विषय हे झाला, म्हणजे फरक पडला. आणि भूक पण भरपूर लागली मला. म्हणजे जेवणाचं पण हे वाढलं आणि आता फ्रेश वाटतं.